ते आता म्हणतात की महायुतीमध्ये मी आहे असं कोण म्हणालं, मी महायुतीमध्ये नाही. नाही, आमच्यासोबत मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत हॉटेलमध्ये होते. सकाळी मतदान केलं तर आहे असं मी समजल. आणि बच्चू कडू माझे मित्र आहेत. ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एक म्हणजे दिव्यांगाची लढाई ज्या पद्धतीने लढतात, आम्हालाही प्रत्येक वेळेस त्यांना उत्तर देताना, त्यांच्या मिटिंगा घेताना ते जे सामाजिक भावना छोट्या छोट्या अडीअडचणी दूर घेऊन एक नेता आहे. आणि मला वाटतं की ते एकनाथ शिंदे साहेबाच्या सोबत राहतील. तर बाकीचं मी फार जास्त बायफर्गेशन करू शकत नाही, पण मुख्यमंत्री महोदयाचे आणि त्यांचे मी संबंध पाहिले. अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये जे पाहायला मिळतं, त्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या त्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या या 5 वर्षामध्ये बच्चू कडू साहेबांनी कधीही एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोलले आणि दोघांनी एकमेकाला, शेवटी ते बी एक राज्याच्या प्रमुख, त्यांचाही एक वेगळा पक्ष आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्यांचे संबंध चांगले आहे. म्हणून मला अपेक्षा आहे की पुढच्या विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत राहतील. मागण्या पूर्ण झाल्या तर विधानसभा लढणार नाही असं पण म्हणतात. कसं आहे, बच्चू कडू साहेब काय बोलतात ते त्याच्यावर मी टीका टिप्पणी करणं सोपा नाही आहेत का. कारण की बच्चू कडू आहे, ते काय करू शकतात ते त्यांनाच माहीत आहे. कडू करतील का गोड करतील, पण त्यांच्यात निर्णय ते घेतील. भाजपमध्ये आणि आपल्या शिवसेनेमध्ये काय जागेवरून रस्सीखेच चालू आहे का? शिंदेगड जास्त जागा मागतोय, कारण की लोकसभेला जास्त जागा आल्यामुळं भाजपच्या वरिष्ठांची कधी जास्त जागेची मागणी. नाही, मी पहिलेच बोललो तुम्हाला का 95 जागेपर्यंत आमच्या मुख्यमंत्र्याची चाचणी केलेली आहे. अनेक राज्यामधल्या मतदारसंघामधला त्यांचा जो संपर्क आहे, त्यांनी अनेक जिल्ह्यामधल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये तालुक्यानिहाय कुठं निवडून येणार आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेनेचा धनुष्यबाण या निशाणीवर निवडून येणाऱ्याचा सर्वे केला. आणि त्या सर्वेमध्ये मला जी आमच्या इंटरनल मीटिंगमध्ये काही लोक बोलले का आपल्या 95 जागापर्यंत लढण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. आता वाटाघाटीमध्ये सन्माननीय पंतप्रधान महोदय किंवा नड्डा साहेब किंवा अमित शहा साहेब किती देतात त्याच्यावर शेवटी तो वरिष्ठांचा आणि दिल्ली केंद्राचा खेळ आहे. त्यामध्ये आज तर एकनाथ शिंदे साहेबावर विश्वास मी पहिलेच बोललो का आम्हाला सन्मानकारक जागा भारतीय जनता पार्टी देईल आणि त्याच्या निमित्ताने जे काही देईल त्याच्यामध्ये 60% जागा निश्चित, मी तुम्हाला कमीत कमी सांगतो की 60% जागा एकनाथ शिंदे साहेबाच्या निवडून येतील. आणि हे नमुना आपण पाहिलं का गेल्या इतक्या संकटाच्या काळामध्येही आम्ही 7 जागा जिंकल्या. बाकी अंतिम निर्णय होण्यासाठी काही वेळ लागला. त्यामध्ये वाशिम असेल, हिंगोली असेल, नाशिक असेल, अशा काही मतदारसंघामध्ये आम्ही निर्णय घेण्यामध्ये लेट झालो. आणि निर्णय घेण्यामध्ये लेट झाल्यानंतर त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पराभव पत्करावा लागला. शिंदे गटावरती अंकुश ठेवण्याकरता भाजपनं 160 ते 170 जागा केंद्रीय त्यांच्या भाजपच्या नेत्यांना सांगितलं की भाजपला ते आले नाही, त्यांना 170 काय 180 काय जे मागायचा अधिकार त्यांचा आहे. जसं आमची लिमिट सांगितली की 90-95 जागेवर आमचे मतदारसंघ राज्यामध्ये आहे आणि त्याचा एकंदरीत अभ्यास सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो आमच्या पूर्ण शिवसैनिकाला मान्य राहील. म्हणजे 3 घटक पक्षांना 90-90 असा फॉर्म्युला होईल का? मला हे बोलता येणार नाही, परंतु निश्चित आमची मागणी 95ची आहे. तर 90 मिळाल्या काय, 95 मिळाल्या काय, त्याच्यापेक्षा 100 बी मिळाल्या तर स्वागतच राहील. पण निवडणुकीची यंत्रणा चालवणे, निवडणुकीची प्रचार यंत्रणा चालवणे, निवडणुकीचं नियोजन करणे, निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून कसा येईल याच्याबद्दल दक्षतामध्ये मला वाटतं का एकनाथ शिंदे साहेब कुठेही कमी पडत नाही. त्यांची प्लॅनिंग, त्यांची पॉलिसी, त्यांची कार्यपद्धत, रात्री 2-2 वाजेपर्यंत एक उमेदवाराच्या बाबतीत चिंतन मंथन करून त्याला उमेदवारी देणं, निवडून आणणं, हे संकल्प त्यांचा असतो. आणि आज मी ते पांडुरंगाच्या चरणी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हीच प्रार्थना करेल का पुढचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावं.